नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण बघत आहोत इयत्ता 8वी विज्ञान पाठ 9 आपत्ती व्यवस्थापन. याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलं की भूकंप म्हणजे काय, भूकंप कशा प्रकारे होतात व अशा प्रकारचे भूकंप झाले तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय खबरदारी घेतो. आता या सेशनमध्ये आपण बघणार आहोत आग. आग ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे, नॅचरल कॅलॅमिटी. तर ती नैसर्गिकच आहे की मानवनिर्मित हे आपण आता या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा, आपल्या स्क्रीनवर एक क्वेश्चन आहे पहिला की आग ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानवनिर्मित. समजा जंगलामध्ये वणवा लागतो, त्यावेळेला काय होतं तर दोन झाडं एकमेकांवर घासतात आणि त्यामुळे घर्षण होतं. घर्षण झाल्यामुळे झाडांच्या त्या भागामधलं टेम्परेचर वाढतं आणि हे टेम्परेचर इतकं वाढतं की तिथे ठिणग्या पडायला लागतात आणि कालांतराने आग लागते. आता जंगलामध्ये वारा वाहत असल्यामुळे हवेमध्ये ऑक्सिजन असतो आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, हे आपल्याला माहित आहे. स्क्रीनवर दोन चित्र दिसतात बघा. एका चित्रामध्ये झाडांना आग लागलेली आहे, तर दुसऱ्या चित्रामध्ये खूप दूरवर कुठेतरी आगीचे लोट आपल्याला दिसत आहेत. तर ही आग मानवनिर्मित सुद्धा असते. समजा जंगलामध्ये आपण फिरायला गेलो, शेकोटी केली किंवा इतर कोणी माचीसची काडी जाळली असेल आणि तशीच फेकून दिली तर तिथे असलेल्या सुक्या गवताला आग लागते आणि जंगलामध्ये असलेल्या हवेमुळे ही आग पसरते आणि हा वणवा त्या जंगलाला लागतो. अशा बऱ्याचशा न्यूज आपण वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर नेहमीच बघत असतो. तर आग कशी लागते, आगीपासून वाचण्यासाठी आपण काय करावं याच्याविषयी आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आगीचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रकार म्हणजे अवर्गीय आग, घनरूप पदार्थ. पुढे एक्सप्लेनेशन बघा. सर्वसाधारण ज्वालाग्रही पदार्थ जसे लाकूड, कपडे, कागद, कोळसा इत्यादी ह्या पदार्थांमुळे जर आग लागली, हे ज्वालाग्रही पदार्थ आहेत. आपल्याला माहिती आहे लाकूड, सुकं लाकूड पेट घेतं, कपडे सुद्धा पेटतात. तर अशा प्रकारची आग लागली असेल तर ही आग विझवण्यासाठी तिथे थंडावा निर्माण करावा आणि त्याच्यामुळे ही आग विझवली जाते. म्हणजे पाणी मारून तिथे थंडावा निर्माण करायचा असतो. दुसरी आहे ब वर्गीय आग. म्हणजेच आता पहिली आग बघितली ती घनरूप पदार्थामुळे होती, दुसरी आग जी आपण बघतोय ती द्रवरूप पदार्थांमुळे लागते. ज्वालाग्रही द्रव पदार्थापासून लागलेली आग. आता ज्वालाग्रही द्रव पदार्थ कोणते आहेत तर पेट्रोल, तेल, वॉर्निश, द्रावके, काही रंग, तेल इत्यादी. तर अशा प्रकारची जी आग लागते तिला ब वर्गीय आग, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे ब वर्गीय आगीमध्ये. आणि अशा प्रकारची आग विझवण्यासाठी अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते. म्हणजे अग्निशमन करून, आपल्याला माहित आहे आपण थिएटरमध्ये वगैरे जातो तिथे एक छोटं सिलेंडर असतं. आता एवढ्याशा छोट्या सिलेंडरनी आपण मोठ्या प्रमाणातली आग विझू शकत नाहीत, तर अग्निशमन केंद्रामध्ये अशा प्रकारची सूचना देऊन आपण ती आग विझू शकतो. तर तिसरी बघा, क वर्गीय आग. तिसरा भाग आहे जो वायुरूप पदार्थामुळे लागलेली आग. उदाहरणार्थ ऍसिटिलीन किंवा घरगुती गॅस एलपीजी. आपल्याला माहित आहे घरामध्ये एलपीजी असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आता ह्याच्यामुळे लागणारी आग ही वायुरूप पदार्थामुळे लागलेली आग आहे. ड वर्गीय आग बघूया, रासायनिक पदार्थ. आतापर्यंत आपण घन, द्रव आणि वायुरूप पदार्थामुळे लागलेली आग बघितली. आता इथे बघतो ड वर्गीय आग, ज्याच्यामध्ये ज्वलनशील धातूपासून लागलेली आग. याच्यामध्ये पोटॅशियम आहे, सोडियम. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सोडियम, पोटॅशियम हे असे धातू आहेत, हवेतल्या ऑक्सिजनशी यांचा संपर्क आल्यावर ते पेट घेतात आणि म्हणून सोडियम नेहमीच केरोसिन खाली ठेवला जातो. कारण पाण्याखाली ठेवला तर पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो, तर त्या पाण्याला सुद्धा तो आग लावू शकतो. म्हणजे हे जे रासायनिक पदार्थ आहेत किंवा कॅल्शियम हे सामान्य तापमानात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक हे उच्च तापमानात पाण्याबरोबर अभिक्रिया करतात. आणि हे दोन्ही गट, म्हणजे पहिले तुम्हाला सांगितलं ज्वलनशील, अतिशय रिएक्टिव्ह असे पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, व कमी रिएक्टिव्ह असे मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि झिंक पाण्याशी जेव्हा संयोग पावतात तेव्हा आगीचा भडका उडतो. आता पाचवा बघा, ई वर्गीय आग. म्हणजे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होतं किंवा ओव्हरलोडिंग होतं. आपल्याला माहित आहे बरीचशी इन्स्ट्रुमेंट आपण एकाच वेळी
घरामध्ये चालू केले असतील तर मोठ्या प्रमाणात वीज खेचली जाते आणि ओव्हरलोडिंगमुळे आग लागू शकते किंवा शॉर्ट सर्किट आपल्याला माहितच आहे. जेव्हा न्यूट्रल आणि मेन वायर यांच्यामधील आवरण गहाळ होतं, म्हणजेच ते एकमेकांच्या संपर्कात येतात, त्यावेळेला शॉर्ट सर्किट होऊन सुद्धा आग लागते. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो की शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. तर अशी ही इलेक्ट्रिकल आग म्हणजे ई वर्गीय आग, यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग या इत्यादी साधनांमुळे आग लागते आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने म्हणजे अग्निशमन जे आपण करतो, सिलेंडर असतं त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि त्याच्याद्वारे ही आग विझवली जाते. बघा, आग लागू नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी किंवा सुरक्षात्मक उपाय काय योजावे याच्याविषयी आपण या स्क्रीनवर बघतोय की गॅसचा रेग्युलेटर वापरात नसेल त्यावेळी रात्री झोपताना व बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी. घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवा. बघा, घाई गडबडीमध्ये आपण गॅस बंद केला की नाही म्हणजे वरून बंद केला की नाही ते माहीत नसतं आणि त्याच्यामुळे एक चांगलं प्रिकॉशन म्हणजेच आपण गॅसचा सिलेंडर ज्याच्यावर जो रेग्युलेटर आहे त्यालाच बंद करून बाहेर पडावं, जेणेकरून गॅस गळती झाली आणि काही कारणास्तव तिथे आग असेल तर त्याच्यामुळे मोठा स्फोट होऊ नये म्हणून आपण गॅस रेग्युलेटर नेहमी बंद करावा. आग आग असे जोराने ओरडून इतरांना सावध करा व मदतीसाठी बोलवा. म्हणजे जोरजोरात आपल्याला ओरडायचं आहे की जेणेकरून कोणीतरी ऐकेल आणि आग लागली त्या दिशेने पळत येऊन पाणी किंवा वाळू यांचा शिडकावा करून त्याच्यापासून ती आग थांबवली जाऊ शकते. अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलवा. लक्षात घ्या, अग्निशमन दल जे आहे त्याला तुम्ही तात्काळ फोन करून त्याला बोलवायचं आहे, जेणेकरून ते पाण्याचा फवारा मारून ती आग विझू शकतात. अग्निशमन टाक्या कशा वापरायच्या त्याची माहिती घ्या. म्हणजे आपल्याकडे समजा अग्निशमन टाक्या असतील तर त्या कशा वापराव्यात यांची सुद्धा आपण आधी माहिती करून घेतली पाहिजे. आणि याच्यात प्रथमोपचाराला खूप महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा किंवा झोपून ठेवा व तात्काळ डॉक्टरांची मदत करा. म्हणजे आरामदायी वाटेल अशा सिच्युएशन मध्ये अशा पद्धतीने त्याला बसवायचं आहे किंवा त्याला झोपून ठेवायचं आहे आणि तात्काळ डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. समजा नायलॉनचा कपडा अंगावर असेल तर तो ओढण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्याच्याबरोबर नायलॉनचा कपडा हा जळल्यानंतर स्किनला चिकटतो आणि स्किन सुद्धा फाटून बाहेर येऊ शकते. म्हणजे प्रथमोपचार करताना आपण या गोष्टींचा वापर केला पाहिजे किंवा ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. बघा, आग विझवण्याच्या पद्धती आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. म्हणजे कशा प्रकारे आग विझवली जाते ह्याचा सुद्धा स्टडी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. आता आपण फक्त 8व्या इयत्तेत अभ्यास न करता काही गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात सुद्धा करायला पाहिजेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी आग लागली तर काय करावं, तिथे घोंगडी घेऊन त्याच्यावर टाकावं की पाण्याचा शिडकावा करावा किंवा वाळू टाकावी हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ती कोणत्या प्रकारची आग आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. बघा, पहिला प्रकार जो आहे तो थंड करणे. आग विझवण्यासाठी पाणी हे एक प्रभावी साधन आहे व ते सर्वत्र उपलब्ध असते. आपण केमिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे की हायड्रोजन जळतो आणि ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो आणि ह्यांच्यापासून तयार झालेलं पाणी जे आहे ते आग विझवण्यासाठी उपयोगात आणलं जातं. तर आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे गारवा निर्माण होतो व पुढे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते. म्हणजे उष्णता कमी झाल्यामुळे गारवा निर्माण होतो, म्हणजे उष्णता कमी होते आणि पुढे जी आग वाढत जाणार आहे तिच्यावर नियंत्रण येतं आणि म्हणून अशा प्रकारे आपण आग विझवू शकतो. दुसरं बघा, आगीची कोंडी करणे. आता आगीची कोंडी करणे म्हणजे काय, तर आग शमविण्यासाठी व विशेषतः तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. बघा, तेलामुळे आग भडकली असेल किंवा शॉर्ट सर्किटिंगमुळे आग भडकलेली असेल तर अशा वेळेला वाळू मारावी. कारण पाणी मारलं तर आपल्याला माहित आहे विजेमुळे लागलेली आग जर असेल तर वीज पाण्यामधून वाहते. म्हणजे पाणी हे सुवाहक आहे, मिनरल वॉटर हे सुवाहक आहे विजेचा, आणि त्याच्यामुळे पाण्याचा इथे वापर करू नये तर वाळू किंवा मातीचा चांगला वापर आपल्याला इथे करता येईल. फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोगी पांघरून घातल्यासारखा होतो. म्हणजे अशा प्रकारची जी आग आहे, आगीची कोंडी करताना फेसासारखा पदार्थ कोणताही असेल त्याला फेस येतो, तो जर आगीवर टाकला तर त्याला पांघरून घातल्यासारखा ती आग विझवण्यासाठी मदत करते.
ही आग विझवण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ठरते. म्हणजे कुठली? तर फेसासारखा पदार्थ. म्हणजे फेस पाण्यातून येतो. ती विजेने जिथे आग लागलेली असेल तिथे अशा प्रकारच्या पद्धतीचा वापर करू नये, कारण पाणी हे विद्युत सुवाहक आहे. तिसरं बघा, ज्वलनशील पदार्थ हलवणे. आता काय करायचं आहे बघा, या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थ बाजूस करायचे असतात. म्हणजे जिथे आग लागली तेच पदार्थ कोणत्या तरी उपकरणाने, कोणत्या तरी गोष्टीमार्फत बाजूला उचलून न्यायचे. म्हणजे आगीचा सोर्सच आपण बाजूला घेऊन गेलो तर आग तिथे पसरणार नाही. म्हणजेच बघा काय करायचं असतं, लाकडी सामान किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्तू आगीपासून दूर केल्यास आगीचे भक्ष्यच नाहीसे होते. म्हणजे त्याचा सोर्सच नष्ट झाला की आता आग पसरणार नाही. नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्ट्रिरप पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. लक्षात घ्या, स्ट्रिरप पंप नावाचं जे साधन आहे ते नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी वापरलं जातं. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते. म्हणजे हा स्ट्रिरप पंप जो आहे तो अशा प्रकारे वापरला जातो की सर्व बाजूनी आगीवर आपण पाण्याचा मारा त्या पंपामार्फत करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आग म्हणजेच ही नॅचरल कॅलॅमिटी आहे की माणसाने घडवलेली आहे, आर्टिफिशियल आहे. ती कशीही असली तरीही आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपाय करावे लागतात. त्या उपायांविषयी आपण या सेशनमध्ये बघितलं. त्याचप्रमाणे वाळूचा वापर कुठे करावा, कोणत्या प्रकारची आग विझवण्यासाठी करावा, किंवा पाण्याचा वापर कोणत्या प्रकारच्या आग विझवण्यासाठी करावा याबद्दलही आपण या सेशनमध्ये बघितलं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर आग लागली असेल आणि त्या व्यक्तीने नायलॉन किंवा टेरिलिन अशासारखे कपडे परिधान केलेले असतील तर त्यावेळी आग विझवताना त्याचे शर्ट किंवा कोणतीही वस्तू खेचू नये, कारण त्याच्याबरोबर त्याची स्किन सुद्धा येऊ शकते. तर अशा बऱ्याच प्रकारे आपण आगीवर नियंत्रण ठेवू शकतो. धन्यवाद.